आपण आलो चिरमोर गावात छत्रपती संभाजी महाराज यांची मिरवणूक। मला असं वाटलं की माऊली घोडा नाही हे समजल्यावर मला खूप वाईट वाटलं की अरे इतके वर्षांनी माऊली घोडा आम्ही बघतो, पण यावेळेस जर माऊली घोडा बघतो तर आमचा मोठा म्हणजे खऱ्या अर्थाने फेवरेट आहे आमचं सगळ्यांचं माऊली घोडा। आपण आलो चिरमोर गावात आणि छत्रपती संभाजी महाराज यांची मिरवणूक जी मला तर वाटतं जास्त आपल्याकडे कोण काढत होता, फक्त चिरनेर गावात मी स्वतः बघितलेला आहे। पहिला मान मना होता तुम्ही बॅनरला पण फोटो आणि आता पण महाराजांची स्थापना बसवलेली आहे मूर्ती महाराजांना आणि अख्ख्या मिरवणुकीला निघणार। आज माऊलीचा तिकडे गेलो नाही, महाराजांना संभाजी महाराजांना आणि असं कोण होते आम्हाला सगळ्या चिरनेर गावात महाराजांची जी मिरवणूक निघलेली आहे आणि खूप सुंदर पोरी लहान मुली नाचलेल्या आहेत आणि शिंगार करून मस्त लेझिम मारतात बघू शकता। छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची जी मिरवणूक निघलेली आहे महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची ती बघू शकता मित्रांनो। आपले आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांची मिरवणूक निघलेली आहे आणि कशी रॅली काढलेली आहे बघू शकता। आणि जशी जशी पब्लिक तुकाराम तुकाराम
छत्रपती संभाजी महाराजांची जी पालखी मिरवणूक निघते दरवर्षी चिरनेर गावातून. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्या जरी जाणार आणि महाराजांची असते हे पालखीचा मान मनात असते. माऊली घोडाची दरवर्षी जे असते मानदानमध्ये आम्ही असतो तर तसाच आम्हाला हातात आशीर्वाद होते काय गरिबांचा ना सगळ्या चिरनेर गावाचा पब्लिकचा आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपण आज युट्यूब वर धाव इथं महाराजांच्या पायाशी मुद्रा आपला असेल आणि असाच मुद्रा असाच लोकांवर काय गरिबांवर प्रेम राहते सगळ्यांचा. आणि बघू शकता सगळे आपली माणसं मिरवणुकीला असतात. त्याला म्हणतोय महाराजांच्या पुतळ्या जर आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि कशा आमच्या वहिनीचा नटून टटून राहिलेल्या आहेत बघू शकता. त्या पहिल्या त्या संभाजी जयंतीला मिरवणुकीला घोड्यावर बसलेल्या बघून घ्या यांना ज्याही घोड्यावर बसला आता त्यांची पोरा बिरा बसतात. महाराज यांना बलकून ठेवा तुम्ही जरूर बलकून ठेवा सगळ्यांना. फुल एन्जॉय करतो संभाजी जयंतीला आम्ही फुल एन्जॉय करतो. खरं सांगायचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक कोणीच नव्हती काढली चिरनेर गावात पहिली तुम्ही काढली. वहिनी त्यांच्या पूर्ण फॅमिली आणि त्याच टायमिंगला माऊली यावं लागला घोडा पहिलं दुसरं घोडं होतं आपलं आणि ते येतात बरोबर आहे. आणि बघू शकता सगळी लोक ही असायची काचरपाड्यांची मूलपाड्यांची चिरनेर गावातली सगळी आणि महाराजांची पुतळा जर आता आम्ही आलेलो आहे बघू शकता वहिनी आणि इथं पण आमची वहिनी तुमची आई बघू शकता आणि मस्त पोरी नटलेल्या आहेत ना ज्या पोरीची आई आता तुम्हाला दाखवली ती ही आहे आणि आता यांची सुरुवात आहे घोड्यावर फुल एन्जॉय करतो. आता बघू शकता महाराज बघा बाबाजी महाराज की जय आणि जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बघू शकता तुम्ही. आता इथं वंदन होणार महाराजांना माऊलीचा आणि माऊली इथं दरवर्षी त्यांना असते. भाऊला विचारू आपण त्या दोन गोष्टी. भाऊ आपला माऊली घोडा म्हणजे आपला घोडी दरवर्षी असते दरवर्षी असते बरोबर आहे. आणि संभाजी जयंती कोणी साजरा नव्हती केली आपले बघा आपण पहिली केली म्हणजे चिरनेर गावांची लोकांनी चिरनेर कातरपाड्यात भाऊही केली आणि त्यात पहिला घोडा माझाच घोडा आला न तवशी आज 7 ते 8 वर्ष झालं 11 वर्ष घोडा माझा येतोय मानधन मध्ये येतो आम्ही बघू शकता 11 वर्ष आम्ही 11 वर्ष आम्ही मानधनमध्ये येतून आम्ही पैशांचा प्रश्न नसतोय. भाऊ बोलवताना आम्हाला आम्ही येतून आज आमची ऑर्डर होती 30,000ची दुसरे घर आम्ही घोडा पाठवला दुसरा माऊली करून माऊली त्या ऑर्डर मधून येऊन इकडं आम्ही आलो कारण माऊलीवर सगळ्यांचं प्रेम आहे. या प्रेक्षकांना चिमुकल्यांचा बघा नटून पटून कशा आल्या आणि जेव्हा त्यांना महाराज घोडा दिसला माऊली महाराजांना आलेला खुश झाल्या माऊली आला यालाच बोलताना सगळ्यांचा प्रेम आपल्यावर असाच प्रेम राहू दे आमच्यावर. वर्षापूर्वीची माणसं इथली घोड्यावर बसलेली दोघी या आणि यांची पोरं काय मोठी होत नाही यांची आवडीचीच पोरा इथे घोड्यावर बसवती. मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला मिरवणुकीला आली
महाराजांचे अंगरक्षक झालेली पोरं प्रत्येकाला आनंद वेगळा असतो का मला माऊलीवर बसायला पाहिजे. ताई आली आमच्या माऊलीवर बसा आम्ही त्यानं असं सगळ्यांचा प्रेम पाहिजे. ताई पण बोलली काय मला माऊलीवर बसायचं. आता तुम्हाला आजोबा पण बसले दिसतील त्यांची इच्छा आहे माऊलीवर बसायची फोटो काढायची. ठीक आहे त्याला आनंद वेगळा असतोय माऊलीवर. मग कशी आले मी सांगला माऊली आला तर एक आनंदाच्या मुलं आम्ही इथपर्यंत आहोत. असाच प्रेम राहू दे तुमचा. मित्रांनो तुम्हाला बोललो लहान मुलांचा तर लहान मुलांना मामांची इच्छा आहे माऊलीवर बसायचं बसवलं का बसवलं 10 जण 5 राहिलं कम से कम व्हिडिओमध्ये लोक बोलतील का आमचा बाबा दिसलाय काका दिसलाय त्याच्यामुळे आम्ही बसवतो ना. प्रत्येकाला लग्नात दिलं आम्ही व्हिडिओ डोकरी माणसांच्याकडे का मारतो तर ती डोकरी माणसाचा आनंद वेगळा असते लक्षात ठेवा तुम्ही. तर स्वतःचा पोरा कधी फोटो मोबाईलमध्ये काढत नाही. आमच्या व्हिडिओमध्ये मामा दिसो कोण दिसो तरी बोलतील का आमचाही दिसली. आता मी लग्नाला गेलो काही डोकऱ्या फेमस झालेल्या आहेत आजीचा का फेमस झाल्यात वयस्कर असतात 70-80 वर्षाचा. तसं मामा तुमचा वय किती 84 वयाचा तर म्हातारा घोड्यावर बसलाय म्हणजे आजोबा आपला बघू शकता त्यांचा आनंद बघू शकता असा असतो आनंद. मित्रांनो बघू शकता याने पप्पाला हैराण केलाय. दादा पण इथं आहे बघू शकता व्हिडिओ करताय. माऊली मला माऊलीच पाहिजे मला माऊली त्याला बोलू त्याला घरी ये. शेवटला आज चिरनेर गावात आलो आता त्याला बसवूया. तुला कोण आवडते तुला घोडा आवडते माऊली आवडते. युट्यूबला सांग तू मला सांगितलं असतं त्यांना सांग काय बोलतोस बोल. बघू शकता तो घरी दररोज टीव्ही लावून माऊलीचा चॅनल बघताय. असाच प्रेम पाहिजे आम्हाला तुमचा सगळ्यांचा. बघू शकता
शिवाजी महाराज की पार्वती पते हर हर महादेव। बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर कार्यक्रम केला मुलींनी। मित्रांनो बघू शकता छत्रपती संभाजी महाराज घोडा आला ना, आईची आरती दरवर्षी असते। चिरनेर गावात जर लागणार तरी घोडा आला तर आई आरती पहिली करते। आई आरती करणची आई म्हणजे माझ्या मित्राची आई आहे। जर कार्यक्रमाला इथं घोडा आला ना तर ती आरती असतेच, भले लग्नाला येऊ ना तर काय हो पण घरीच असतं। आणि नुसती आरती नसते, आरतीचा मान बघा तिचा, हे बघा गरीबाची घरी मान असते तर मान नसते। बघू शकता आई बसलेली ना, आता लेकीच बसलेली आहे घोड्यावर। आता दिलं ती नक्कीच आपला संकेत भाऊची पोर। आणि बघू शकता तिची मम्मी झाली इकडे इकडे या, तिला मम्मी तिची साजरा केली आम्ही तेव्हा मम्मीचा बसलेला काप लावून घोड्यावर। आता लेकीचा ना बसवला ना, मी लेकीचा तिकडे ठेवलेली तिने, तिचा म्हणणं पोरीला नको बसायला का, काही हाऊस करून मोकळी झालेली आहे, आता पोरीला नको बसायला का। गेले 11 वर्ष आमच्या कार्यक्रमासाठी त्यांचा माऊली घोडा उपलब्ध करतात। आणि या वर्षी एवढं ते बिझी होते तरी सुद्धा माऊली घोडा हा त्यांचा म्हणजे एक ब्रँड आहे। माऊली घोड्याचे बरेच चार्ट आहेत तरी सुद्धा त्या संभाजी महाराजांच्या कार्यक्रमाला एक महाराजांचा मान म्हणून ते माऊली घोडा घेऊन आले। एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये त्यांचा आम्ही एक छोटासा सन्मान आमच्या संस्थेमार्फत, आमच्या मंडळामार्फत आणि ग्रामस्थ मंडळ चिरनेर मार्फत करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। मला बोलतोय धन्यवाद सगळे गावाचा, काय यो मान मनात येतो दरवर्षी। आज किती वर्ष झाले आपल्याला? 11 वर्ष यो मान मना मिळतंय। जेव्हा माझं माऊली नव्हतं दुसरं घोडं होतं बॅनर मध्ये, तुम्ही बघू शकता। मी सांगते तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते हात जोडून, मी कधी पण माझा मी सत्कार नाही करून माझ्या माऊलीचा, कारण माऊलीचे मुलं मला पब्लिक बोलत नाही सगळी, आणि माऊलीचे मुलं मी इथपर्यंत आहे। किंवा सत्कार माझ्या माऊलीचाच झाला पाहिजे, म्हणजे माझा झाला खरं सांगायचं पाहिजे। हाय माऊलीचं छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, पार्वती पते हर हर। काथरपाड्यांच्या लोकांचा आणि चिरनेर गावाच्या ग्रामस्थ मंडळांचा सगळ्यांचा मी आभारी आहे। दादा आता बोलला, खरं सांगताय मोठी ऑर्डर होती माझी, तलोजाला जायचं होता मला नवरा घेऊन, मी तिथं नाही गेलो, मी दुसरा घोडा पाठवला आणि दादांच्या शब्दावळी चालू, दादा घरी बोलताय। आणि तुम्हाला खरं सांगते की ताई कोण आहे, एक ताई मला बोलली ताई धरून ये, ताई पुढे ये, ताई कोण बोलली, ताई इकडे इकडे इकडे, तुम्ही जरा बघा ती काय म्हणा, इकडे इकडे प्लीज। तर तिला माऊली घोडा दिसला नव्हता, पण ती काय बोलली, ताई तू जरूर बोल, कारण 2 शब्द तुमचा प्रेम आहे प्रेक्षकांचा। जेव्हा ताईला समजला माऊली घोडा नाही, ताई काय बोललीस तू? मला असं वाटलं की माऊली घोडा नाही हे समजल्यावर मला खूप वाईट वाटलं की अरे इतके वर्षांनी माऊली घोडा आम्ही बघतो, तर यावेळेस जर माऊली घोडा
म्हणजे खऱ्या अर्थाने फेवरेट आहे आमच्या सगळ्यांचा माऊली घोडा. खरंच सांगते माऊली घोडा दिसल्यानंतर आम्ही खूप आनंद. खरंच सांगते ते असाच आनंद पाहिजे ना, असाच प्रेम पाहिजे तुमचा सगळ्यांचा. ताईला जेव्हा समजलं का माऊली घोडा नाही दादा दुसरा घोडा पाठवलेला, तर सगळ्यांचा मूड पडलेला. जेव्हा माऊली घोडा आला तर सगळ्यांचा आनंदच झाला, सगळ्या पोरांचा पोरींचा. ताई म्हणा बोलली खरं सांगते मी म्हणाले मी असंच म्हणत नाहीये, तुम्ही स्वतःहून म्हणाले की दादा तुमचा नाही, असं आम्हाला समजलं की माऊली घोडा नाहीये. पण हे तुम्हाला बघितल्यावर आम्हाला बघू शकता आपल्या भावाचा मित्राचा मुलगा मिळला, घोडा सोडलेला मी सगळा तो भेटला म्हणून त्याला बसवला होता 5 मिनिटं. बघू शकता